तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं आपल्या नाथ संप्रदाय सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे नाथपंथीयांची वेशभूषा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. नाथपंथांचे उपास्य दैवत भगवान शिव असल्याने त्यांच्या वेशभूषेची छाप नाथपंथीयांवर पडणे स्वाभाविक आहे. नाथपंथीयांच्या या वेशभूषेचे वर्णन नवनाथ भक्तिसार, सिद्ध सिद्धांत पद्धती, महानुभावांचा प्रसिद्ध ग्रंथ लीलाचरित्र तसेच चिंतामणीनाथ, विरचित नाथ कैवल्य या सर्वमान्य ग्रंथात वर्णिलेले आढळते. त्यावरून त्यांच्या वेशभूषेत भस्म, रुद्राक्ष, मुद्रा, मेखला, कथा, शिंगी, त्रिशूल, धंधारी, दंडा, किंगरी, खापर, अधारी, कमंडलू, जानवे, चिमटा व शंख या गोष्टी प्रामुख्याने असतात असे दिसते. याशिवाय खडावा, डमरू, कुका अथवा कोका नावाचे वाद्य अशासारख्या वस्तूही आढळून येतात. आता या वस्तूंचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. भस्म, भस्माला भभूत असेही एक नाव आहे. काही ठिकाणी याचा उल्लेख क्षार असाही आढळतो. भस्म हे योगाच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे. पद्मावत आणि चित्रावली या दोन ग्रंथात भस्म सर्वांगाला लावण्याबाबत उल्लेख आहे, परंतु चंद्रायन आणि मधुमालती या ग्रंथात ते फक्त तोंडाला लावावे अशा प्रकारचा उल्लेख आढळून येतो. ते काहीही असले तरी नाथपंथीयाने भस्म हे लावलेच पाहिजे. सर्व देहाचे अखेर असे भस्मच होणार आहे, यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्म्याकडे मन केंद्रित करा असा संदेशच जणू हे भस्म देते. शिवाय भस्मधारणेमुळे त्या त्या ठिकाणची शक्ती केंद्रही जागृत होतात. थंडीपासूनही हे भस्म संरक्षण करते. भस्माचे असे महात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याचे स्वीकार केल्याचे दिसते. रुद्राक्ष, रुद्राक्ष हे एक झाडाचे फळ असून रुद्र अधिक अक्ष म्हणजे शिवाचा नेत्र असा या शब्दाचा अर्थ आहे. साधना मार्गात रुद्राक्षाचे महत्त्व अपार आहे. तो अत्यंत पवित्र मानला जातो. तंत्रशास्त्राच्या दृष्टीनेही रुद्राक्षाची माळ अत्यंत पवित्र मानली जाते. हे रुद्राक्ष विविध मुखांचे असतात. त्यांना 1 पासून 14 मुखे असतात. 21 मुखी रुद्राक्ष ही प्रस्तुत लेखनाच्या संग्रही असून तो आकाराने मोठ्या आवळ्या इतका आहे. ही मुखे त्याच्या अंगावर असलेल्या खोलगट रेषांवरून मोजली जातात. सर्वसामान्यतः 5 मुखी रुद्राक्ष विपुल संख्येने आढळतात, तर 1 मुखी रुद्राक्ष बराचसा दुर्मिळ आहे. नाथपंथी लोक या रुद्राक्षाची माळ बनवितात. ही 28, 32, 64 वा 108 मण्यांची असते. मुद्रा हे नाथपंथी योग्यांचे एक आवश्यक अंग आहे. ही मुद्रा कानाला छिद्र पाडून घातली जाते वा बहुधा वसंत पंचमीच्या शुभ दिवशीच ती धारण करतात. अशा मुद्राधारक योग्यांनाच कानफाटे योगी असेही म्हणतात, कारण ते कान फाडून ती धारण करतात. ही मुद्रा धातूची किंवा हरणाच्या शिंगाची असते. काही धनिक महंत सोन्याची, हस्तदंताची वा स्फटिकाची मुद्राही धारण करतात. मुद्रा, कुंडल कोणत्या धातूची असावी यासंबंधी नाथपंथीय वाङ्मयात स्पष्ट उल्लेख कुठेच आढळत नाही. भगवान शंकराच्या कानातील कुंडले पाहून मच्छिंद्रनाथांनी ती प्रथा आपल्या संप्रदायात सुरू केली असावी असे म्हणतात. तर काहींच्या मते नाथपंथांचे इतर पंथांपेक्षा काही वेगळे पण असावे अशी गोपीचंदाने इच्छा व्यक्त केल्यावरून जालंधरनाथांनी कान फाडून कुंडले घालण्याची प्रथा सुरू केली. तरी काही ठिकाणी गोरक्षनाथांनी राजा भर्तहरीचे कान फाडून त्यात ही कुंडले घातली असाही उल्लेख आढळतो. मेखला
मेखला ही कमरेला बांधतात. ही 22 ते 27 हात लांबीची दोरखंडासारखी दोरी असून ती कमरेपासून छातीपर्यंत एका विशिष्ट पद्धतीने बांधतात. ही मोळाच्या दोरीची व लोकरीची असते. तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू बांधलेले असतात. मेखला नागिन म्हणूनही ओळखली जाते. हालमटंगा हा मेखलेचाच एक प्रकार आहे. कंथा. कंथा म्हणजे फाटलेली वस्त्रे जोडून बनवलेला चोळणा. हा गळ्यातून घातला की सर्व शरीराला झाकून टाकतो. याला गुदरी असेही दुसरे नाव आहे. याचा रंग भगवा किंवा लाल असतो व तो गेरूने रंगवण्याची पद्धत आहे. हा रंग ब्रह्मचार्याला पोषक आहे, कारण त्या योगे वीर्यस्तंभन होते. असे म्हणतात की पार्वतीने आपल्या रक्ताचा रंग लावून असा चोळणा प्रथम गोरक्षनाथांना दिला व तेव्हापासून नाथपंथात त्याचा वापर सुरू झाला. शृंगी ही हरणाच्या शिंगापासून बनवतात. ही तोंडाने वाजवतात व योगीजन ती जानव्याला बांधतात. विशेषतः संध्याकाळी उपासनेच्या वेळी व भोजनापूर्वी ही शिंगी वाजवण्याची प्रथा आहे. काही जण भिक्षा घेतल्यानंतर शृंगी वाजवितात. त्रिशूल. भगवान शिव त्रिशूल वापरतात. हे सर्व प्रसिद्धच आहे आणि शिव हेच नाथपंथीयांचे आद्य दैवत असल्याने या नाथपंथातील योगी त्याचाही वापर करतात. त्रिशूलाच्या योगे दुष्ट शक्ती जवळ फिरकत नाहीत असेही म्हणतात. धंदारी. यालाच धंडोर किंवा धंदोरा असेही नाव आहे. हे एक प्रकारचे चक्र असून ते लाकडाचे वा लोखंडाचे बनवलेले असते व त्याला एक छिद्र असते. या छिद्रात कवडी अथवा मालाकार धागा घालतात व मंत्र म्हणून तो बाहेर काढतात. लोकभाषेत यालाच गोरख धंदा असे नाव आहे. गोरखपंथी लोकांचा असा विश्वास आहे की मंत्र म्हणून धागा बाहेर काढला की गोरक्षनाथांच्या कृपेने परमेश्वर प्रसन्न होतो आणि भवसागरात अडकलेल्या प्राण्याला मुक्त करतो. दंडा. यालाच दंड असेही नाव आहे. याचा उल्लेख वैशाखी असाही काही ठिकाणी करण्यात आला आहे. हा दंडा गोल आणि काळ्या रंगाचा असून तो 1.5 हात लांबीचा असतो. योगी लोक याला भैरवनाथाचा दंडा किंवा गोरक्षनाथांचा सोटा असे म्हणतात. किंगरी. याला सारंगी असेही नाव आहे. हे एक प्रकारचे तंतुवाद्य असून त्यातून धनुष्याच्या साहाय्याने आवाज काढला जातो. आजही भर्तहरीचे गीत गाणारे योगी ही सारंगी घेऊन हिंडताना दिसतात. खापर. खापर म्हणजे सामान्यतः फुटलेल्या मातीच्या घड्याचा तुकडा. याचा उपयोग नाथपंथातले योगी भिक्षापात्र म्हणून करतात. काही योगी लोक हे भिक्षापात्र नारळीच्या करवंटीचे सुद्धा बनवतात. काही वेळा काशाची वाटीही यासाठी वापरली जाते. अधारी. अधारी म्हणजे आसन. योगी लोक यावर बसतात किंवा झोपतात. हे आकाराने छोटे असते. कमंडलू. याचा उपयोग पाणी पिण्यासाठी जलपात्र म्हणून होतो. जानवे. हे सुताचे असते व ते गळ्यात सरळपणे घातलेले असते. हे लोकरीच्या 5-7 पदरांचे असून त्यात शंखाची चकती अडकवलेली असते. चकतीच्या छिद्रात तांब्याच्या तारेने एक रुद्राक्ष बसवलेला असतो. चिमटा. अग्निदीक्षा घेतलेला साधक आपल्याजवळ चिमटा बाळगतो. याची लांबी 27, 32 वा 54 इंच इतकी असते. चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते. त्यात आणखी 9 कड्या असतात. नाथपंथी लोक या चिमट्याच्या विशिष्ट नादात या धुंदीत आपले मार्गक्रमण करतात. धुनीतील अग्नी फिरवून प्रज्वलित करण्यासाठी या चिमट्याचा उपयोग होतो. शंख. भिक्षा मागताना व शिवाचे दर्शन घेताना नाथपंथी लोक शंख वाजवितात. शंखनाद हे ओंकाराचे प्रतीक मानले जाते. नाथपंथीयांच्या या वेशभूषेचे वर्णन नाथपंथीय योग्याचे चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करण्यास पुरेसे आहे. आता आपण नाथ संप्रदायातील श्री गुरु मच्छिंद्रनाथ व त्यांचे शिष्य श्री गुरु गोरक्षनाथ या 2 महासिद्धांचा परिचय
पुढील व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. आदेश. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.